मित्रांनो मित्रांनो बघा, इतके कॉल चालू आहेत सर, कारण तुम्ही सांगा ना विद्यार्थ्यांचे मार्क कसे आहेत राज्य उत्पादन शुल्कला, कारण की तुमच्याकडे खूप विद्यार्थी आहेत ऑलरेडी तुम्ही फिजिकली पण जातात, तुमचे लेक्चर पण आहेत आणि सर्वात जास्त पोलीस भरतीचे विद्यार्थी होते, MPSCचे पण विद्यार्थी होते. मार्क किती आले विद्यार्थ्यांचे तुम्हाला मेसेज आले असतील. दादांनो खूप मेसेज आले. सध्या वनरक्षक भरतीमुळे मी थोड्या गणगणित असल्यामुळे त्यावर सध्या फोकस म्हणून तुमच्याकडे मागचा पण व्हिडिओ सर अंदाजित कट ऑफ सांगा प्लीज, जेणेकरून आम्हाला दिशा भेटेल. मग बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये दादांनो अंदाजित कट ऑफ तर सांगितल्यावरती कधी कधी निगेटिव्ह पण होतात विद्यार्थी. पण सर नाही सर बनवा, कारण की जेणेकरून आम्हाला अंदाज येईल, कारण की आमच्या पुढच्या एक्झामवर आम्हाला फोकस करता येईल. कारण कसं होतं जर आम्हाला मार्क किती पडले ते व्यवस्थित तर कळालं आहे, पण आता आम्ही बसतो का नाही कट ऑफमध्ये, कारण की जागा वॅकन्सी कमी आहेत आणि फॉर्म खूप आलेले आहेत. पेपर 3-4 दिवस चाललेला आहे तो पेपर आणि निगेटिव्ह मार्किंग होती. सर्वात पहिले पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याला हा पेपर खूप अवघड गेलेला आहे, रियालिटी सांगतो. प्रिय मित्रांनो, या कट ऑफ अंदाजित कट ऑफ हा असेल, कोणी जास्त टेन्शन घेऊ नका की काय, पण एवढं मात्र निश्चित आहे याच्याने नक्की दिशा भेटेल की काय कशा पद्धतीने राज्य उत्पादन शुल्कला विद्यार्थ्यांना मार्क किती आले. सर तुमचे फॉलोअर्स खूप आहेत, त्या फॉलोअर्सनी खूप जणांनी राज्य उत्पादन शुल्कचा पेपर दिला, तुम्ही रिव्ह्यू पण घ्यायला गेले होते. सर्वात पहिला अजून विद्यार्थ्यांचे सर तुम्ही रिव्ह्यू पण घ्यायला गेले होते, म्हणून कृपया करून तुमचा व्हिडिओ बनवा. तर मला हा व्हिडिओ बनवावा लागला माझ्या विद्यार्थ्यांसाठी. कृपया करून बघा विद्यार्थी मित्रांनो कसे मार्क आलेत विद्यार्थ्यांचे, हे मी तुम्हाला एकदम स्पष्ट आणि एकदम क्लिअर सांगणार आहेत. माझ्याजवळ किती मार्क पोचलेले आहेत कशा पद्धतीने आणि कट ऑफ कसा राहील, ओपन OBC SC ST NT यांचा कट ऑफ कसा राहील एका अंदाजित, काय रेंजपासून सेफ असेल. मला पुण्यावरून कॉल आलेत, नांदेडवरून कॉल आलेत, म्हणून त्यानुसार मी फक्त एक माझा अंदाज विद्यार्थ्यांच्या मार्कनुसार मी सांगतो, जेणेकरून पुढे ग्राउंड करावं की नाही करावं एक थोडंफार दिशा भेटून जाईल. जेणेकरून TCS येत इतकी घाईमध्ये काम करते की आता पेपर संपला लगेच आन्सर की पण येऊन गेलेले होईल. सर क्वेश्चन चुकीचे दिलेले परत ऑब्जेक्शन घ्यावा की नाही घ्यावा एकदम डिटेल व्यवस्थित दादांनो तुम्हाला समजून सांगतो, घाबरू नका. सर्वात पहिले आपण पेपरचं थोडंसं ॲनालिसिस करू, मग तुम्हाला मी व्यवस्थित कशा पद्धतीने कट ऑफ राहील आणि काय व्यवस्थित समजून सांगेल दादांनो. चालेल मग बघू बरं, आपण लक्ष द्या बरं. या पद्धतीने आपल्याला सर्वांना माहिती आहे सब्जेक्ट कुठले कुठले होते काय होते त्याच्याबद्दल आता सर्वांना इन्फॉर्मेशन आहे. तर एक फक्त ओरली सांगतो माझ्या विद्यार्थ्यांना कसा पेपर गेला आणि त्यांचा स्कोअर काय आला आहे ते पण सांगतो मी. सर्वात पहिले सर्वांना माहिती आहे सर मराठीचे 30 प्रश्न होते, बुद्धिमत्ताचे 30 प्रश्न होते, GKचे 30 प्रश्न होते आणि इंग्रजी. तर दादांनो सर्वात जास्ती पोलीस भरतीचे विद्यार्थी असताना त्यांना कुठला सब्जेक्ट अवघड गेला आहे मी तुम्हाला एकदम सांगतो. त्यांना GK खूप अवघड गेलेला आहे, GK. त्यांना इंग्रजी इतका अवघड गेलेला आहे होईल. इथं खरंच सांगतो MPSCवाला विद्यार्थ्याला स्कोअर चांगला येईल, नक्की चांगला येईल. पण माझ्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा स्कोअर मी जेव्हा ऐकला किंवा मला मार्क आलेत तर दादांनो सर्वात पहिले इथं आहे ना सर्वांचा सरासरी स्कोअर. तर मला जेवढा बी मार्क आलेले आहेत सर्वात पहिले आपण ओपन OBC SC लक्ष द्या दादांनो, मी तुम्हाला व्यवस्थित फक्त थोडंसं एक अंदाज सांगतो, कारण की विद्यार्थी मला माहीत पण आहेत कुठल्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, कारण की मी त्यांच्यात दिवसभर असतो की ते मला सर्व माहिती SC ST VJNT. आता बघा लक्ष द्या, आता हे सर्व याच्यात भरपूर कास्ट आहेत, VJNT ABC असे भरपूर कास्ट आहेत. पण हे मी तुम्हाला दादांनो बेसिकली एखाद्याची कास्ट राहून गेली की सर आमच्या कास्टबद्दल का बोलले नाही, तुमचा तुम्ही इथून मागे बघा एक्झामचे कट ऑफ बघा, थोडाफार फरक पडतो 2-2, 3-3 मार्काचा SC ST. आता SCचे कॅन्डिडेट ओपनचं मेरिट तोडतात. तर दादांनो बघा सर्वात पहिले सर्वात पहिले बेसिक समजून घ्या. हे प्रत्येक तुम्ही आता लक्ष द्या, मला काय तुम्हाला जास्त सांगायचं नाही, हे प्रत्येकाने ॲनालिसिस केलेली आहे. प्रत्येक आत्तापर्यंत यूट्यूबवर इतके व्हिडिओ गेले, तुम्ही प्रत्येकाने ॲनालिसिस केली, तुम्हाला ती जास्त गरज नाही. तुम्हाला फक्त गरज आहे सर तुमच्याकडे मार्क किती पोचले. तर दादांनो माझ्याकडे लक्ष द्या, मार्क कसे पोचलेले तुम्हाला स्पष्ट आणि सरळ सांगतो. माझ्याकडे आत्ता मला कमीत कमी कॉल आलेले त्यापैकी माझ्याकडे 80 82 186चा विद्यार्थी भेटला मला टॉपर. बाकी एवढे विद्यार्थी होते हे बरं का, लक्षात तुम्हाला जास्त मार्कवाले सांगतो, हे इथंपर्यंत माझ्याकडे मार्क पोचलेले आहेत. आणि दादांनो ॲव्हरेजली माझे जे पोलीस भरतीचे विद्यार्थी त्यांचा स्कोअर आहे 70 सर 68, काहींना 56, म्हणजे जे 70च्या आलतच आहे, 65 62 या पद्धतीने स्कोअर आहे.
लक्ष द्या, जेवढे पोलीस भरतीचे कॅन्डिडेट आहेत एखादा विद्यार्थी असेल तो 70 प्लस गेलेला आहे, 74 72 75 पर्यंत गेला, 60 62. तुम्ही पण आता लक्ष द्या, तुम्ही सत्य परिस्थिती हो सर हे स्कोर आमचे पण आहेत आणि तुमच्या विद्यार्थ्यांनी सांगितलेले मार्क ते पण बरोबर आहेत. तर माझ्या विद्यार्थ्यांचा स्कोर असा आहे 70च्या अभावच आहे. पण काही असे विद्यार्थी भेटले काय की सर त्यांचा आमचा 80 प्लस स्कोर आहे सर. असे पण विद्यार्थी असतील आता सर माझा 92 स्कोर आहे, माझा 84 88 स्कोर आहे. तर दादांनो स्पष्ट आणि सरळ सांगतो, इथं काही जिल्ह्यावाईज जागा नव्हत्या. ओपनचं मेरिट तगडंच जाणार आहे. लक्ष द्या, ओपन जो कॅन्डिडेट असेल तर दादांनो ओपन कॅन्डिडेट 80च्या पुढेच मेरिट जाईल एवढं फिक्स आहे, कारण की जागा कमी आहेत आणि हे विद्यार्थी मला भेटलेले आहेत. लक्ष द्या दादा. विथ ओबीसी त्याच्यापेक्षा थोडंसं कमी कर दादा, ओबीसी याच्यापेक्षा फक्त 2-3 मार्क कमी कर दादा, 77. एससी पण इतकं स्ट्रॉंग चालतंय ना, हे पण इथे 1-2 मार्क कमी कर दादा, 75 74. एस टी लागलं असं थोडंसं कमी येईल, कारण की एस टीचं मेरिट समजा इथं एस टीचं मेरिट 65 ते हे पण 65 ते 70च्या दरम्यान बसू शकते. हे पण VJNT हे जे ओपनचे जवळपास चालतात हे 72 74 अशा पद्धतीने हे मार्क आहेत. हे यांच्याच दरम्यान चालतं. ओबीसी ओपनच्या दरम्यान VJNT यांचं मेरिट खूप तगडं चालतं. SC वाले दादांनो अशा पद्धतीने एक अंदाजित, तुम्हाला जास्त मला व्हिडिओ मोठा करायचा नाही, फक्त माझ्या प्रिय मित्रांना सांगतोय ह्या रेंजमध्ये मार्क असतील तर तुम्ही ग्राउंडसाठी थोडे होप्स ठेवू शकतात. अजून सगळ्यात पहिले की अजून परत तुमचे ऑब्जेक्शन क्वेश्चन चुकलेले आहेत, कृपया करून चुकलेल्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्या, कारण की ती निगेटिव्ह सिस्टीम आहे. जर तुमचा एक क्वेश्चन चुकीचा दिला असेल तर 1 मार्क वाढला, तुमचा स्कोर सब पण पुढे सरकतो. इथं पॉईंटची गरज असेल, पॉईंटचं महत्त्व असेल, म्हणून ज्यांचे प्रश्न चुकीचे आहेत त्यांनी ऑब्जेक्शन घ्या. आणि अजून एक काम करा, जेवढे माझे मित्र बरे असेल कमेंट बॉक्समध्ये मार्क खाली टाका, कमेंट बॉक्सला खाली मार्क टाका, सर मला एवढं मार्क आहे, ॲक्च्युअल मार्क टाका. अजून मी याच्यावरती तुम्हाला डिटेल व्हिडिओ सांगेल, पण माझं विद्यार्थ्यांचे एवढे कॉल आहेत, तुम्हाला स्क्रीनशॉट पण दाखवलं असता की सर कृपया करून ते राज्य उत्पादन शुल्काचे मार्क सांगा तुमच्या विद्यार्थ्याचे, कारण की आम्ही तुम्हाला फॉलो करतो आणि तुमच्याकडे सत्य माहिती भेटते, तुम्ही कुठे फेक माहिती देत नाही. तर अशा पद्धतीने माझ्याकडे कॉल आलेले आहेत. मुलींचं सर मुलींचं पण बोला. मुलींचं एक पुण्याची मुलगी आहे, तिला 70 मार्क आहेत, पुण्याची आहे. विथ नाशिकच्या ज्या मुली आहेत यांना 52 54 तर 54 प्लसच राहतील, काही ना 52 काही 30 40 पण मार्क आहेत. रिॲलिटी सांगणं म्हणजे मुलींचं ॲव्हरेजली स्कोअर 70च्या म्हणजे 60 65 62 70 या दरम्यानमध्येच मुलींचा स्कोअर आहे, एवढं पण सांगतो. मुलींचा स्कोअर कमी आलेला आहे. तर भरपूर विद्यार्थिनीचं माझं बोलणं झालं की सर अशा मार्क आले, काय करावं, पुढे ग्राउंड करावं की नाही, काय येणाऱ्या पोलीस भरतीवर फोकस करावा, अशा पद्धतीने. याचं ग्राउंड काही जास्त अवघड नाही मित्रांनो, पोलीस भरतीचं ग्राउंड करतायत तेच ग्राउंड इथं आहे, म्हणून जास्त तुम्ही टेन्शन घेऊ नका ग्राउंडबद्दल. पण एवढ्याच होप ठेवा, बाकीच्या पुढचीच तयारी लागून जा, कारण की उगीच 60 62 स्कोअर असेल ओपनवाला विद्यार्थी बिचारा आशेने असेल, असं काही होणार नाही. कट ऑफ जास्तच जाणार आहे, याच्यापेक्षा जास्त जाऊ शकतो, अंदाजी शब्द आहे. पण एक तुला दिशा कळाली असेल, माझा फॉलोअर्स आहे, माझा परिवार आहे, म्हणून माझं हे काम होतं, म्हणून कळालं असेल दादा की ते अशा पद्धतीने आहे. म्हणजे तुला सांगायची गरज नव्हती, कारण की रिव्ह्यूमध्ये तुम्ही पाहिलेच दादा की कशा पद्धतीने मला विद्यार्थ्याने शेवटच्या शिफ्टला अक्षरशः की डायरेक्ट विद्यार्थ्यांचे गणित बुद्धिमत्ताचे 10 15 क्वेश्चन सुटून गेलेले आहेत विद्यार्थ्यांचे. म्हणून हा इथं म्हणून तर इथं 70 72 80वर थांबला. जर हे राहिले असताना 100 प्लस कट ऑफ गेला असता. या म्हणून दादानं जागा कमी आहेत, घाबरू नका. एक असं तुम्हाला दिशा दाखवली. आणि जर या स्कोर किंवा याच्या अभाव पुढे असेल तर तुम्ही होप्स ठेवा, नाही तर आपल्या येणाऱ्या पुढच्या भरतीवरती फोकस करा. हेच जास्त व्हिडिओ मोठा करायचा नाही, कारण तुम्ही व्हिडिओ खूप पाहिलेले आहेत, म्हणून मला फक्त माझ्या परिवाराला एवढं सांगायचं होतं. आणि अजून माहिती भेटली तर तुम्हाला डिटेल सर्व एकदम माहिती मी पुरवेल. आणि जेवढी सत्य असेल डायरेक्ट विद्यार्थ्यांना लागल्यास तुम्हाला विद्यार्थ्यांचे डायरेक्ट रिव्ह्यू घेऊन मार्क टाकतो लागल्यास समोर, दादा तुला किती मार्क आहे राज्य उत्पादनला, हे तुम्हाला डिटेल एकदम देईल आपल्या चॅनलवरती. जेवढे माझ्याकडे विद्यार्थी आहेत अकॅडमीचे तेवढे तुम्हाला रिव्ह्यू देतो, घाबरू नका, तुम्हाला स्पष्ट कळून जाईल, समोरासमोर कळून जाईल विद्यार्थ्यांचे मार्क कसे. म्हणून ही अशा पद्धतीने आहे, टेन्शन घेऊ नका. पुढच्या जर याच्या खाली मार्क कमी असतील तर पुढच्या तयारीला लागून जा मित्रांनो, घाबरू नका, कारण की फसून काही चालणार नाही. जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि
वनरक्षक भरतीबद्दल जे पण विद्यार्थी आता बघत असतील, उद्या मी डॉक्युमेंटचा व्हिडिओ टाकणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊन जा. डॉक्युमेंटबद्दल खूप जणांचे कॉल येत आहेत. कृपया करून माझे बाकीचे कामं असल्यामुळे कॉल उचलले जात नाही, राग मानू नका. पण जेवढे कॉल उचलले जाते तेवढे मी नक्की रिप्लाय देईल मित्रांनो. म्हणून टेन्शन घेऊ नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद.